छत्रपती शिवाजी महाराज असते तर यांचा चौरंग केला असता। उद्योजक राजू खरे यांचे सरकुल येथे तुफान भाषण। सरकुल येथे मोहोळ तालुक्याचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांची तुफान फटकेबाजी केली। पंढरपूर तालुक्यातील सरकुली गावात बांधण्यात आलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्योजक राजू खरे यांच्यासह पत्नीसमवेत करण्यात आला। त्यावेळी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्याबरोबर माझे कौटुंबिक संबंध होते। जसे तुम्ही नानांना 3 वेळा आमदारकी दिली तशीच आपली सेवा करण्याची संधी द्यावी। तालुक्यातील विविध विकास कामांच्या बरोबरच मराठा आरक्षणावर विधानसभेत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली। आपल्या आया बहिणींची इज्जत राखायची असेल तर मोहोळ तालुक्यातील पाटलांची मोगलाई दादागिरी मोडून काढण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्या असे आवाहन उद्योजक राजू खरे यांनी केले। काय म्हणाले ते आज भवानी मातेचा मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं जाहीर झाला। 6 महिन्यापूर्वी ज्या वेळेला या सरकोली गावामध्ये मी आलो होतो त्यावेळेला या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं होतं आणि तमाम सरकोलीकरांना त्यावेळी मी शब्द दिला होता की कैलासवासी भारतनाना भालके यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते। माझे बरेचसे मित्र महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना मग निखिल भोसले असतील, दत्ता भोसले असतील, बरेचसा माझा मित्र परिवार हा 90 ते 95च्या कालखंडामध्ये या सरकोलीला मित्रांच्या माध्यमातून मला येण्याची संधी मिळाली। सरकोली गावाचं नाव या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिक करण्याचं काम कैलासवासी भारतनानांनी केलं। 22 गावाच्या आणि पंढरपुराच्या शहराच्या जीवावरती नाना 3 वेळेला आमदार झाले। आज या भवानी मातेचा मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना पंढरपूर विभागाचे 4 तुकडे झाले। 42 गावं माढा मतदारसंघाला जोडण्यात आली। 17 गावं मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली। 22 गावं आणि पंढरपूर शहर मंगळवेढा मतदारसंघाला जोडण्यात आलं आणि 14 गावं सांगोल्याला जोडण्यात आली। भारतनाना नंतर पंढरपूरला आमदार झाला नाही आणि मग पंढरपूर हे बिना आमदाराविना आज पोरकं झालं। आज 42 गावं असून आपण आमदार करू शकत नाही, तिथं माड्याचा आमदार होतो। 22 गावं आणि पंढरपूर शहर एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं मंगळवेढ्याचा आमदार होतो। 14 गावं सांगोल्याला जोडली, तिथं आमदार सांगोल्याचा होतो आणि पंढरपूरची 17 गावं मोहोळला जोडली, तिथला आमदार कधी मुंबईचा कधी इंदापूरचा गेटकेन उमेदवार निवडून आणला जातो। बांधवांनो, आई तुळजापूरच्या भवानी माता हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी समस्त सरकोलीकरांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मला संधी दिली तर विधिमंडळात सुद्धा आवाज उठवू, परंतु आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।
आणि मग देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आई तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। त्यावेळेचा कालखंड असा होता की आपले देव सुद्धा आपल्याला लपवावे लागले होते, आपला धर्म सुद्धा संकटात होता। त्यावेळेला आई तुळजापूरच्या भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजाला दृष्टांत दिला आणि भवानी तलवार देऊन या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून भवानी मातेनं आशीर्वाद दिला। आणि आपल्याला माहिती आहे की 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होऊन गेला। आजही आपण महाराजांना नतमस्तक होऊन कारभार करतो। या मंदिराच्या निमित्तानं मी राजकीय भाष्य करणार नाही, परंतु आवर्जून आई भवानी मातेला मी कळकळीची मागणी करतो की दार उघड बाई, आता दार उघड। मोहोळ मतदारसंघामध्ये या 17 गावामध्ये रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली, पाण्याच्या बाबतीमध्ये गैरसोय झाली। 2009ला आपण बाहेरचा उमेदवार निवडून दिला, 2014ला आपण मुंबईतनं आपल्या उरावरती घेटकेन उमेदवार दिला, तोही निवडून दिला, आणि 2019ला इंदापूरवरनं पार्सल आणलं, तेही आपण निवडून दिलं। परंतु याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली। आज ज्यावेळेला मोहोळ मतदारसंघामध्ये काम करतो तेव्हा अभिमान या गोष्टीचा आहे। आता माजी सरपंच सरकोलीचे पांडुरंग भोसले साहेब आपण म्हणाला की भारत नाना स्वतः खर्च करून काम करत होते, भारत नानाची दानत होती, आणि दानत होती म्हणून पंढरपूरच्या जनतेने त्यांना जिवंत असेपर्यंत त्यांच्यावर आडोट प्रेम केलं। त्यांना 3 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिलं। नानांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, माझे पारिवारिक संबंध होते। आणि मी आज तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला या मोहोळ मतदारसंघामध्ये काम करत असताना मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, आणि ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी मोहोळमध्ये 15 दिवस पिण्याचं पाणी नव्हतं। आणि नागनाथाची यात्रा आल्यानंतर ना मुलगी आईला फोन करून विचारत होती की आई, मी माझ्या नवऱ्याला, माझ्या लेकरा बाळाला घेऊन मोहोळच्या नागनाथाच्या यात्रेला येते। तेव्हा आईनं उत्तर दिलं मुलीला की बाई तू काय येऊ नको, कारण इकडे 15 दिवस प्यायला पाणी नाही, आणि मग तुझ्या बरोबर असणारी तुझी पाहुणी रावळी, लेकरं बाळ, नवरा यांना मी कुठून पाणी आणून देऊ। इतकी भयानक अशी परिस्थिती। आणि मग नागनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं मी ताबडतोब पहिले 5 टँकर दिले, त्याच्यानंतर पुन्हा 5 टँकर वाढवण्यात आले। आणि मला ज्या वेळेला दुष्काळाची दहाता माझ्या लक्षात आली त्यावेळेला 24,000 लिटरचे पुन्हा 5 टँकर, असे 15 टँकर हा पंढरपूरचा सुपुत्र मोहोळच्या दुष्काळामध्ये लोकांना पाणी पाजण्याचं काम करत होता। ही दानत आमची आहे। भोसले साहेब आपण म्हणाला की ही नानांची दानत होती, पण या पंढरपूरच्या मातीचा एक गुण आहे की इथं खूप चांगली माणसं जन्माला आली। आणि मग या दुष्काळामध्ये 15 टँकरना आपण ज्यावेळी पाणी देत होतो तर 15 दिवस मोहोळला पाणी येत नव्हतं। त्यावेळेला युवतीच्या तलावामध्ये 4 मोटरी लावून अनगरला पाणी नेण्यात येत होतं, कारखान्याला पाणी नेण्यात येत होतं। 500 एकर जमीन उसाखाली, ओलिताखाली येत होती, आणि दुसरीकडे मोहोळच्या जनतेला पिण्यासाठी पाणी नव्हतं। अशी भयानक अशी बिकट परिस्थिती। आणि मग मोहोळकरांचं सब रजिस्टर ऑफिस नेणं, मोहोळचं तहसील कचेरी नेणं, मोहोळची एक कार्यालय नेणं, पंढरपूरच्या 17 गावाची आम्हाला काही गरज नाही, अशा पद्धतीची दादागिरी, दडपशाही, तानाशाही आज या मोहोळ मतदारसंघामध्ये आहे। आणि आई भवानीच्या साक्षीला ठेवून मी आज तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो की पंढरपूरच्या 17 गावाची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळच्या जनतेला दादागिरीतून, दडपशाहीतून आया बहिणी जर आपल्याला सुरक्षित मोहोळमधल्या ठेवायच्या असतील तर या अनगरची निजामी पाटीलकी आपल्याला संपवावी लागेल।
आणि भवानी मातेला मी आज मागणं करतो की आई भवानी माते, जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला तसा या पंढरपूरच्या सुपुत्राला आशीर्वाद दे. मागेल त्या शेतकऱ्याला रस्ता देतोय, मागेल त्या शेतकऱ्याला पाणी देतोय, आरोग्याविषयी कोण अडचणी घेऊन आले त्याला आरोग्यात मदत करतोय, शिक्षणाची कोण मागणी केली त्याला शिक्षणामध्ये मदत करतोय. येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीचा हात देण्याचं काम भोसले साहेब या पंढरपूरच्या सुपुत्रानं मोहोळ मतदारसंघामध्ये केलं. आणि म्हणून मी पंढरपूरच्या 17 गावाला विनंती करतो की हे 17 गावाच्या शिदोरीवरती आपल्याला मोहोळची उद्याची लढाई जिंकायची आहे. नानांना 22 गावांनी आणि पंढरपूर शहरानं मदत केलं. नाना मंगळवाडा पंढरपूरचे 3 वेळाला आमदार झाले. अशाच पद्धतीची मदत या 17 गावांनी उद्या या पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजू खरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं मी कळकळीचं आव्हान आपल्याला करतो. कारण ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ज्या वेळेला भवानी मातेचं भोसले साहेब आम्ही भूमिपूजन केलं त्यावेळेला मी म्हणलं होतं की राम हरी आज याचा भूमिपूजन सोहळा झाला, मी पुन्हा ज्या वेळेला इथं येईन त्यावेळी मंदिराच्या उद्घाटनाला येईल. परंतु मला कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मला यावं लागलं आणि मी तिथं आल्यानंतर ना मंदिराची त्यांना मी विचारपूस केली. मी राम हरीला 2 दिवसाला 3 दिवसाला 4 दिवसाला फोन करून विचारत होतो की राम हरी अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहिलं पाहिजे, इतकं देखणं मंदिर उभं राहिलं पाहिजे की सरकोलीकरांना हेवा वाटावा अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहावं. कारण या सरकोलीला भारत नानाच्या नावाने एक ओळख होती आणि आज राजू खरे हा पंढरपूरचा सुपुत्र म्हणून सरकोलीमध्ये एक भवानी मातेचं मंदिर बांधतोय. निवडणुका येतील, निवडणुका जातील, आज आपण नानांचं नाव घेतो. आज या मंदिरावर लावलेल्या पाठीवरती राजू खरेंचं नाव आहे, हे कधी नाव पुसलं जाणार नाही. आणि मग आपण पाहतोय या मोहोळ मतदारसंघामधली फार विचित्र परिस्थिती आहे. तिथल्या आया बहिणीवर सुद्धा अन्याय अत्याचार केले जात आहेत. अनगरमध्ये उज्ज्वला थिटे नावाची महिला पोलीस पाटलाची सून 28 एकर जमिनीची मालकीन नवरा वारल्यानंतर सासरा वारल्यानंतर ना तिला बेघर करण्याचं काम या अनगरकरांनी केलं. 50 वर्षे पोलीस पाटीलकीच्या घरामध्ये ज्यांचा सासरा पोलीस पाटील होता, ज्यांचा नवरा पोलीस पाटील होता, ज्या वेळेला ते गिदेव घरी गेले त्यावेळेला ती बिचारी एक मुलाला घेऊन 28 एकर जमीन करत होती. परंतु या काळ्या नजरेनं तिच्यावर दृष्टी पडली अनगरकरांची आणि जातीवंत पाटील घराण्याची ती सुनबाई होती माझी भगिनी. शेवटी जीवाला आणि मुलाला वाचवण्यासाठी तिनं अनगर गाव सोडलं. या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि 15 ऑगस्टला ती माता ती भगिनी माझी मोहोळच्या तहसील कचेरीच्या समोर उपोषणाला बसली आणि तिची मागणी काय होती की माझी 28 एकर जमीन मला करू द्या. माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याचा वडील वारला, त्याचा आजोबा वारलाय. या पाटील आमच्या पोलीस पाटील घराण्याला या अनगरमध्ये 2 नंबरचा मान आहे. परंतु त्या थिटे उज्ज्वला थिटे नावाच्या ताईला 28 एकर जमीन सोडून घरचा वाडा सोडून तिला पुण्याला स्थायिक व्हावं लागलं. हे कोणची दादागिरी आहे, ही कोणची निजामी पाटीलकी आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर या पाटलाचा चौरंग केला असता. आणि म्हणून मी पंढरपूरच्या या 17 गावातल्या जनतेला मी कळकळीचं आवाहन करतोय की आपल्याला ही निजामी पाटीलकी संपवावी लागेल. पंढरपूरची भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे. पंढरपुरामध्ये इतके दादा आले, इतके दादागिऱ्या झाल्या, इतके गुंड जन्माला आले. परंतु पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुक्याने या गुंडांना चंद्रभागेमध्ये गाडण्याचं काम केलं. अशी ही पंढरपूरची नगरी आहे. आणि म्हणून मी 17 गावाला निवडणुका 2 महिन्यावर येऊन टेपलेल्या आहेत. मोहोळची 90 गावं, पंढरपूरची 17 गावं आणि उत्तर सोलापूरची 24 गावं आणि मोहोळ शहर म्हणून हा मतदारसंघ आहे. आणि या 17 गावाच्या शिदोरीवरती या मोहोळ विधानसभेची निवडणूक मी लढतोय. मला फक्त महागाई येऊ देऊ नका. या 17 गावातल्या आणि भोसले साहेब सरकोलीकरांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो. जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन आपण लोकांना पाणी पाजत होतो.
आपण लोकांना रस्ते देत होतो, आपण लोकांना आरोग्यविषयक मदत करत होतो, आपण लोकांना शिक्षणासाठी मदत करत होतो, कुणाच्या गरीबाच्या लग्नाला मदत करत होतो. मी कधीही पाहिलं नाही हा कुण्या पक्षाचा, हा कुण्या गटाचा, हा कुण्या तटाचा आहे. म्हणून मी सरकोलीकरांना विनंती करतो की भारत नानांना जसं आपण 3 वेळेला सरकोली हे मोहळला जोडलं होतं, भोसले साहेब आमची जबाबदारी ज्यादा होती, तर नानांचं गाव मोहळला होतं आणि पंढरपूर शहरातून आम्ही नेहमी नानांना 10,000च्या वर लीड दिलं. आणि मी जिथं राहतोय त्या वार्डात गेली 20 वर्ष झालं नानाचा नगरसेवक निवडून येतोय. आमची विचारसरणी वेगळी होती आणि ह्या विचारसरणीला स्मरून सांगतो की सरकोलीकरांना मला खात्री आहे, या भवानी मातेला साक्ष ठेवून तुमची सगळ्यात मोठी एकच जबाबदारी आहे की या मोहमधली दादागिरी, दडपशाही, तानाशाही आया बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं, आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या आशीर्वादानं आणि या 17 गावाच्या शिदोरीवरती मी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवायला निघालेलो आहे. मोहोळकरांची साथ आहे, उत्तर सोलापुरांची साथ आहे, पण मला खात्री आहे की पंढरपूरची 17 गावातली जनता या पंढरपूरचा सुपुत्राला विजयी करण्यासाठी हातभार लावल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळगतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.